लागल्यात आता निवडणुका लागल्यात आता. चिंचवडच्या चिंचवड विधानसभेत आता 3 उमेदवार आहेत. चिंचवडच्या विधानसभेत 3 उमेदवार आहेत हा, आणि त्यात भाऊसाहेब बोरांचं जे कार्य आहे हा, अगदी अभिनव आहे. बर नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. हा, सगळ्याच कामात बर. भाऊसाहेब बोरांचं सगळं कार्य एक नंबर आहे. आता निवडणूक लागली ही तिरंगी लढत होणार आहे माहितीये ना. हा, भाजपकडनं संघर्ष जगताप, भाऊसाहेब बोरा पक्ष आणि राहुल गलाटे तुतारीकडे हो. आहे. कशी लढत होईल यंदा? आपलं साहेब आपलं अपक्ष आहेत ना. हा, भाऊसाहेब अच्छा. बोरा पक्ष आहेत. लढत मग आपल्या भाऊसाहेब बोरांना निवडून द्यायचं. बर. बस. अपक्ष असले तरी अपक्ष असले तरी निवडून बरं. द्यायचं. का वाटतं जनता यावेळेस त्यांना जनता. स्वीकारेल? जनता मागा आहे आणि भाऊसाहेबांचं पहिल्यापासून जे कार्य आहे ते एकदम सगळ्यांना लोक निवडून देतील भाऊसाहेब. लोक निवडून देणार. का बरं? कारण काय आहे त्याला? त्याचे कारण म्हणजे भाऊसाहेबांनी जी काय मग कामं केल्यात हम्म, हम्म, सगळ्या काही बाबतीत हम्म, माणुसकी प्रेम सगळं मिळवलंय त्यांनी. हम्म, नाट्य समाजाचे अध्यक्ष आहेत हम्म. आणि समाजात वावरणारे आहेत हम्म, आणि काही लागतंय कोणा तुम्हाला हम्म. केव्हा अडीअडचणी हम्म, हम्म. ही समजून घेणारी माणसं आहेत. एकंदरीत आता काय वातावरण आहे सध्या? वातावरण सध्या आता भाऊ त्यांच्याच बाजूने दिसतंय. हा 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 बरं. आम्ही तर आहोत भाऊ. आमचं आपण आता पाहतोय बाकीचे 2 उमेदवार त्यांच्या मागे पक्ष आहे, मोठ्या यंत्रणा आहेत, पण भाऊसाहेब अपक्ष उभे आहेत. ते म्हणतात म्हणजे माझ्यावर कोण नसेल हो. तरी मी निवडून येईल. कारण काय आहे त्याला? का जनता पार्टी. जनता पार्टीशी आणि त्यांचं कार्य हा. अभिनव आहे. बरं. पहिल्यापासून ते आताच कोण नाही. पक्ष नसला तरी जनता त्यांच्या पाठीमागे जनता पाठीमागे आहे त्यांची. निवडून येते. निवडून येणार.